हॅलो थँक्यू. मी झोपलेलो वाटतं. बारा वाजलेत आणि श्रीला विश करू आपण. हे नाटक आहे मला माहिती. आत्ता आवाज येत होता मला. श्री हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर श्री, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे टू यू. या वर्षी तर शांभवी पण तुला विश करेल. दादा 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 ये 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 एवढंच येते आम्हाला. पुढच्या वर्षी म्हणते हॅपी बर्थडे म्हणा दादाला. हॅपी बर्थडे दादा. श्रीदा म्हण. श्रीदादा, श्रीदा हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुला. दादा दादा दादा. शांभवी दादाला विश कर ग. हे बघा ही पोरगी एवढं श्रीदा हे बघा एवढ्या उशिरापर्यंत जागी आहे. श्री दादा. श्री ए श्री उठ चल शाळेत जायचं बा. बाकी आवरून तो आता आंघोळीला गेला आहे आणि तो आंघोळीला गेल्यानंतर माझं रेग्युलर रुटीन जे आहे त्याच्यामध्ये त्याचा युनिफॉर्म इथं मी काढून ठेवते. पण काल जी खरेदी केली आहे बड्डेची शॉपिंग तर त्यातले 2 शर्ट मी तिथं ठेवले होते. त्यातला त्यांनी हा वेअर केला आहे. दोन्ही ट्राय केले पण हाताला आवडला. त्याचं असं होतं की दुसरावाला जो आहे तो सेलिब्रेशनच्या वेळी मी घालतो आणि ते आता त्याचं छान असं औक्षण करते आई आणि खूप छान दिसतोय तो. त्यानंतर नेहमीप्रमाणे आजीच्या पाया पडून अक्काचा सुद्धा आशीर्वाद घेतला आणि मग बाबांना बोलवलं की मला सोडायला आजच्या दिवशी तरी या म्हणून. नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज नेहमीपेक्षा खूप लवकर उठली आहे मी. त्याचं कारण असं की आज श्रीचा वाढदिवस आहे आणि एक असताना तो त्याचा दिवस स्पेशल बनवण्यासाठीची सगळी तयारी माझ्या जणेकारी म्हणून जेवढी होतीये तेवढी मी करण्याचा प्रयत्न करते. खरं तर आज व्लॉग शाळेला जाताना त्याचं औक्षण वगैरे करून त्याला पाठवलेलं आहे आणि त्यानंतर परत लगेच कंटिन्यू नाही केला तर डिरेक्टली आता सगळं आवरल्यानंतर घरातली बेसिक कामं आवरल्यानंतर कंटिन्यू केलेलं आहे. डेकोरेशन वगैरे अजून बाकी आहे आणि अजून हे ठरलेलं नाही आहे की खाली वाढदिवस बेसमेंटला सेलिब्रेट करायचं आहे की इथेच वरती करूया. सो छोटासाच असणार आहे. असं काही खूप जास्त तामझाम असणार नाही आहे परंतु तरीही त्याला स्पेशल वाटावं या टाईपमध्ये कारण त्याच्या इथे खूप सारे फ्रेंड्स बनलेले आहेत आणि त्याची खूप इच्छा आहे की त्यांच्यासोबत तो सेलिब्रेट व्हावा. सो बघूया कसं काय जमता येते. आणि माझ्या पायात इथे शांभवी आहे छुमछुम वाजत असेल. ती ड्रेस ओढतीये माझा आणि ती जागी असताना व्लॉग करणं म्हणजे एक दिव्यच आहे. तर काल एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला. ॲक्च्युली तो याचा व्हिडिओ होता मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार परंतु मला तो एडिट करणं झालं नव्हतं आणि तो मी आज शेअर केला तुमच्यासोबत. पाहिला नसेल तर नक्की चेकआउट करा. त्यामध्ये मी शेअर केलेलं की आमच्या इथे ना कबुतरांनी अंडी घातली आहेत आणि आता तिथे ते दोघं गॅलरीमध्ये तिथेच असतात. आता ती पिलं जोपर्यंत जन्माला येत नाहीत तोपर्यंत ते असणारच आहेत. पण काही जणींनी चिंता पण व्यक्त केली आहे की कबूतर नसावीत आसपास सुद्धा. त्याचं कारण म्हणजे कुठेतरी एक लेडी कबुतराच्या याच्यामुळे वारली असं काहीतरी सांगण्यात आलं होतं मला कमेंटमध्ये. तर ते खरंच तितकं रिस्की आहे का याविषयी मी थोडंसं सर्च केलं पण आता काहीच करू शकत नाही कारण की म्हणजे काय करता येईल आता. ते पिल्लं वगैरे बाहेर येईपर्यंत आपण काही नाही करू शकत आहे आणि ती उडेपर्यंत मे बी ते त्यांच्या एकदा वेला लागली की मग होईल बरं. परंतु एवढंच आपण प्रे करू शकतो की काही हानी होऊ नये. आईला सुद्धा मी विचार करते इकडच्या रूममध्येच तिचं ते शिफ्ट करूया कारण तिथे खूप जवळ कॉन्टॅक्ट येतोय. तर बघू कसं काय ते एक्झिक्यूट होतंय ते पण तुमच्यासोबत पुढे शेअर करेन. पण आज हा पूर्ण ब्लॉग वाढदिवसाची तयारी आणि बऱ्याच साऱ्या गोष्टींनी फुल ऑन असणार आहे. सो स्टे ट्यून पाहत राहा. हे आल्यानंतर मी कंटिन्यू करते तोपर्यंत शांभवीचं बघते खायचं प्यायचं. आणि हे बघा असं काय चाललंय तुझं नानू. काय आहे हे काय आहे काय आहे. तेल लावलंय तिला आणखी आंघोळ घातलेली नाहीये. खूप थंडी आहे म्हणून जरा ऊन छान पडलं की मग आंघोळ घालू असं आहे आजचं वातावरण. जरासं शांभवी
हे कुठे लावायचं ग? कुठे लावूया? हे कुठे लावूया? इथे लावू? कुठे लावायचं सांग? सांग. लाव तू लाव. अरे रे 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 रे. पैकी खरे कालच आणलेले आहेत आणि डेकोरेशनचं साहित्य आणलेलं आहे. आता बाकी म्हणजे तेच की कुठे करूया काय ह्या गोष्टी आहेत आणि यांना आज सुट्टी नाहीये, तर त्यामुळे अजून तरी ते आलेले नाहीत. जेवायला आल्यानंतरच थोडंसं करूया. त्यावेळी मग शांभवी पण थोडं ते घेतील, तिला मी डेकोरेशन करेल किंवा मी घेईन हिला ते डेकोरेशन करतील. असं थोडं थोडं करावं लागेल आपल्याला. आणि त्यानंतर मग श्री शाळेतून आल्यास कंटिन्यू करू. या गुड गर्ल, या छान 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 गुड. या तर टिफिन घेऊन तो स्कूलमध्ये गेलेला आहे, पण शाळेतून जेव्हा वापस येईल तर त्यासाठी म्हणून मग आणि आमच्या सगळ्यांसाठीच त्याच्याच आवडीचा आज मेनू आहे. आणि ही यापुढे जी क्लिप जोडते ती नक्की बघा. आम्ही शाळेत गेलो होतो तेव्हाची आहे. आणि ते कुणाला महिन्यात आम्ही तर मला ओळखलं छान आणि नाव पण छान ठेवलं. रिफ्लेक्शन छान आहे. हे आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत आणि जेव्हा केव्हा अशी मंडळी भेटतात ना, खरंच खूप भारी वाटतं. आता श्रीचा रिझल्ट पाहिला. ओव्हरऑल बऱ्यापैकी आहे परफॉर्मन्स, बट स्टील तरीसुद्धा इम्प्रूव्हमेंटला जागा आहेच आणि ती असावीच, तरच आपण ग्रो करतो. बघू आता कसं काय होतं. घरी जातो तर इथं ना जेवायला वाढून घेतलंय. आज जेवणामध्ये धपाट आहे, त्यासोबत दही, चपाती, वरण भात आणि वांग्याची भाजी आहे मिक्स. आज श्रीच्या आवडीचा मेन्यू आहे सगळाच, कारण त्याचा वाढदिवस आहे. तर असतं ना की तो रात्रीच म्हणत होता माहिती का 12च्या अगोदर की तुम्ही ना मला उद्या कुणी रागवायचं नाही बरं का. आता थोड्या मिनिटांनी मला कुणी रागवायचं नाही बरं का. आणि खरं या वयातच एक्साइटमेंट असते वाढदिवसाची किंवा त्या सगळ्या गोष्टीची. जसं जसं वय पुढे जातं ना जबाबदाऱ्या वाढल्या की विश करायचं सुद्धा किंवा कुणी आपल्याला विश केलं नाही याचंही वाईट वाटत नाही. पण या एज मध्ये खूप उत्सुकता असते मित्रांना सांगण्याची, माझा बर्थडे, माझं हे, तू पण ये बरं का, मग आम्ही असं करणार. ह्या सगळ्या गोष्टी या वयामध्ये असतात, तर आपण त्यांच्यासाठी सगळं करतो. सो त्यांचा तो दिवस खास बनवणं हे आपलं सुद्धा कर्तव्य आहे. सो चला आता आईला ते जेवायला वाढते, आम्ही पण जेवण करून घेतो. हे पण आले तर जेवण करून मग पुढचं प्लॅनिंग तुमच्यासोबत शेअर करू. बघ माझा ड्रेस आहे असं थोडा घेरा आहे आणि तिला एकच करायचं, ते म्हणजे याच्यामध्ये असं गोल गोल ते रोल करायचंय आणि फिरायचंय. आणि हा ड्रेस आम्ही दररोज वापरायला काढलाय, कारण तिला परत तो येणार नाही. आता जेवण करून घेतो आम्ही आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते. मी जेवताना किंवा मी खाली बसले की माझ्या मागे ही अशी असते कायम. हे बघा कंटिन्यू ही अशीच असते. म्हणजे मी कितीही नाही म्हटलं आणि तिला काहीही प्रलोभन दाखवली आईनी ह्यांनी तिकडे काही दिलं खेळायला तरी पण नाही, ती इथेच अशीच असते. आज दादाचा वाढदिवस आहे तुमच्या, तर दोघी जणी आल्या होत्या त्याच्या फ्रेंड. स्पोर्ट्स चालू आहेत ना, मग त्यामुळे लवकर आल्या होत्या. श्रीला विश करायला आले. मी म्हटलं तो शाळेत गेलाय का, जरा वेळाने या. आणि कुठे सेलिब्रेट करणार आहे का की कसं करणार आहे म्हणलं, आणखी प्लॅन झाला नाही, तो आलास सांगू. जेवण वगैरे झालंय आमचं आता आणि शांभवीची शंभो बाकी आहे, पण हे काय मला मदत करायला तयार नाहीत. ते म्हणतात मला ड्युटीला जायचंय, त्यामुळे आता शंभो घालते, एकटीच घालते. बाबा नाही घालणार, बाबाला काम आहे, जाऊ दे जाऊ दे बाबाला जेवण करून आत्ताच हे गेले ड्युटीला, कारण त्यांना काही वेळ नाहीये. तर बघू आता मी कसं काय जमतंय ते. शांभवी झोपल्यास मग मी विचार करते की थोडंसं तयारी करून ठेवते आणि हे आल्यानंतर मग बाकी डेकोरेशनचं करू. आता सायंकाळीच होणार, कारण बघू काय असेल ते पुढे शेअर करेन तुमच्यासोबत. सो स्टे ट्यून. आणि श्री शाळेतून आता 1-2 तासांनी येईलच. त्याचे फ्रेंड्स 2-3 वेळा बिल्डिंग मधले येऊन गेलेत विश करायला. आणि रात्री विश केलं ना 12च्या सुमारास, आजीने पण विश केलं तर थँक्यू आजी असं करत होता. मग आजीचं
ही साय टाकून ते तूप बनवायचं. नातवंडासाठी तूप. हे बघा हे अशा टाईपचं हे याला जसा वास आहे त्याला जशी चव आहे तशी दुसऱ्या दुसऱ्या तुपाला चव नाही. म्हणून ही साय काढून त्यांच्यासाठी करते. माझ्या शांभवीसाठी तर लय मला कर वाटतं. ही आवडतं तिला आवडीनं खाते. स्त्री तूप नाही खात तेवढं पण शांभवी खाते. ती रोज तूप खाते. हो. म्हणून ही चाललाय. आणि दररोज आमचं वरव्याचं जरी दूध असलं तरी खूप छान साई येते. चांगलं देते दूध. अजून घरी पण तेच दादा म्हणतात. तेच होता दूधवाला. इकडे मी तिचे आणि म्हणूनच ही फक्त साय आहे. ते आई असं मिक्स करते. खरं तर रवीने करते ती पण आज ती बिस्क घेतलंय तिने. आताच कसं माहिती. आणि कडवताना आई तुळशीची पानं टाकून तुळशीची पाणी टाकली का छान ती खराबच होत नाही. तू आणि ह्याची पानं खायची पानं खाऊची पानं इड्याची ती बी टाकायचं म्हणते. मागच्या काही ब्लॉगमध्ये मी आमच्या लिंबोनीला फुलं आलेली दाखवली होती. तर त्याला आता फळ धरते की नाही ते बघत होते मी. आणि पाणीसुद्धा लगेच घालते. आणि मला ही जी कपडे जे आहेत ना तर त्याच्या घड्या घालून ठेवायच्या. ते कालचे कपडे आत्ता सुकलेत कारण की थंडीमुळे काही कपडे वाळत नाही आहेत. घड्या घातल्या आणि बाकी जे आज धुतलेले कपडे आहेत ते आता वाळत घालते. आलाय शाळेतनं. काय म्हणत होतास? आहे ना सगळ्या मुली मागे लागलेल्या पिंक पेन्सिल दे म्हणून. होय. पिंक आवडते मुलींना. सगळे मुले मागत होते ऑरेंज दे ब्ल्यू दे असं मागत होते. होय. आणि येल्लो. हो का. कसा होता आजचा दिवस? चांगला होता. छान होता. आणि हा शर्ट स्त्रीच्या चॉईसचा आहे. आम्हाला शौर्य दाजासारखाच हवा होता. आणि आतमध्ये हा जो दिसतोय तुम्हाला हा श्रीच्या 5व्या वाढदिवसाचा फोटो आहे. पण तो नंतर त्याच्या बाबांनी प्रिंट केला होता ना. तिचे फ्रेंड आले होते विश करण्यासाठी. मी म्हटलं स्त्री आलेला नाही स्कूलमधनं तर काकी आल्यानंतर मग खाली पाठवून द्याल का? 4च्या सुमारास या म्हटलं तुम्ही. तर म्हणे बरं ठीक आहे आम्ही आणखी एकदा येतो. मग शांभवीला पण आम्हाला. आणि शांभवीला त्या क्षितिजा म्हणतात बरं का है ना. क्षितिजाला भेटायला येतो. मग अशी एकदा भेटून गेलं. त्याचे स्पोर्ट चालू आहे त्यामुळे मग लवकर स्कूल होतं आणि लगेच सुट्टी मिळाली असं. सो आता श्री वाट बघतोय त्याचे बाबा येण्याचे आहे ना. त्यानंतर मग शांभवीला झोपी घातलं मी कारण हा खूप मोठा टास्क असतो. आणि त्यानंतर माझी राहिलेली कामं करायला घेते कारण की मला रात्री तर जमणार नाही आज सेलिब्रेशन असल्यामुळे. इकडे आता बरेच सारे क्लाससाठीच्या इन्क्वायरी आलेल्या आहेत तर त्यांनाच रिप्लाय देते कारण 1 जानेवारीला आपला क्लास सुरू होतो आहे. आणि ऑलमोस्ट 50% सीट्स फुल झालेले आहेत. तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर नंबर देते. तुम्ही लगेच कॉन्टॅक्ट करू शकता. बोलून काल आणलेले अजून वेगळे पाहिजे होते आम्हालाच. ग्रेटिंग कार्ड दिले. गेटिंग का ग्रेटिंग? ग्रेटिंग कार्ड. चालेल. बघू. हॅपी बर्थडे वाला. मला उशीर झालेला आहे आणि आता एवढ्या वेळामध्ये जायला सगळी तयारी करून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे हो आमच्याकडून तयारी करून घ्यावी लागणार आहे सरकारांना. सुदैवाने या वाढदिवसाला ते इथं आहेत. तेच ना गेल्या वाढदिवसाला तर ते मुंबईला होते बंदोबस्तासाठी. त्याच्या अगोदर मी गुजरातला होतो. येस. पहिल्या आणि दुसऱ्या वाढदिवसाला होता. 3ऱ्या नाही 4थ्या नाही 5व्याला गोव्याला केला. 6व्याला नाही 7व्याला नाही 8व्याला नाही आता 9व्याला आहे. 9वा वाढदिवस आहे श्रीचा. चला तर आता मी चेंज करतो चहा घेतो आणि कामाला. चहा घेतल्याशिवाय तर आता मी माझ्या मित्रांना बोलवणार आहे. मैत्रिणींना नाहीच बोलवणार. मैत्रिणींना पण बोलवणार आहे. आणि माझा बर्थडे कसा सेलिब्रेट करायचा आहे ते बघण्यासाठी स्टे ट्यून राहा. आणि मागच्या वेळेस शांभवी नव्हती होती पण खूप छोटू होती. लय छोटी होती पण तेव्हा. आणि आता मोठी झाली खूप 1 वर्षाची आहे. त्यामुळे स्किप करू नका. सेलिब्रेशन बघायचंय तुम्हाला. स्टे ट्यून. हॅलो. थँक्यू. मी झोपलेलो वाटतं. सॉरी बरं का उशिरा फोन केल्याबद्दल. काय नाही आत्ताच बर्थडे आज जो सेलिब्रेट करायचा आहे 8 वाजता 2 तासानं.
होय पप्पा आणलाय ते अजून आलेत पप्पांनीच मोबाईल घेतलाय हो पिलू कुठे गेले झोपली होय श्री, काय तुला मोबाईल दाखवू का? आम्हाला आता आणायचंय शांभवी झोपली छान सेलिब्रेट कर बरं पिल्लू हो मला फोटो टाक आणि शर्ट बघितला का मामा श्रीचा? बघितला की शर्ट सेम दाजासारखाच पाहिजे म्हणून काल घेऊन गेला होता. आज शाळेत तीच घातलाय की अंगातला दाखव ग बाय. हो बसलाय असला होय चेक्सचा आओ किती शर्ट होते तिथं छान छान, पण मला ती दाजासारखाच घ्यायचा म्हणून बसला. माझ्या नाकात बोटं घालताय तू. हॅलो म्हणलंय काय करायला? एक मी काय आता आला शेतातून बरं बरं बरं. शाळा करून शेतातून मी लागवडीचा बेजारी होती हं. मामा मामीचा कॉल चालू आहे आणि ते विश करतायत. तसं तर रात्रीच त्यांनी कॉल केला होता तेव्हा आम्ही थोडंसं कामात होतो त्यामुळे रिसीव्ह करणं नाही झालं. असो तर अजून एक गोष्ट म्हणजे सुमितचा पण फोन आला होता मग अशी दुपारी श्रीला बोलायचं म्हणतात ते करतील आता.